नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा आणि रंजक विषय जाणून घेणार आहोत. तर तो म्हणजे गण. गण म्हणजे काय? तर गण म्हणजे जन्म नक्षत्रावर आधारित व्यक्तीचा स्वभाव गट. वैदिक ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रे आहेत आणि त्यांचे 3 प्रमुख गट केलेले आहेत. तर ते म्हणजे देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. व्यक्ती ज्या नक्षत्रात जन्मतो त्या नक्षत्रानुसार तिचा गण ठरत असतो. गण हा राशीवर नाही तर जन्म नक्षत्रावर ठरतो. विवाह जुळवताना गणमेलन पाहिले जाते, कारण स्वभाव साम्य नातेसंबंधावर परिणाम करतो. कोणताही गण हा वाईट नाही. योग्य समज आणि संतुलन महत्त्वाचे आहे. चला तर मग देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण याबद्दल सविस्तर माहिती बघूया. तुमचा स्वभाव हा शांत आहे का? की तुम्ही खूप व्यावहारिक आहात? की मग तुम्ही धाडसी, स्पष्ट वक्ते आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे आहात? ज्योतिषशास्त्र सांगतं की तुमच्या या स्वभावामागे एक मोठं रहस्य दडलं आहे आणि ते म्हणजे तुमचा गण. होय, प्रत्येक व्यक्तीचा जन्म देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण यांपैकी एका गणात झालेला असतो आणि हा गण ठरवतो की तुमचा स्वभाव कसा असेल, तुमचे निर्णय कसे असतील, तुमचं करिअर, नातेसंबंध आणि आयुष्याचा प्रवास हा कसा घडेल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तिन्ही गणांचं रहस्य अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्ही स्वतःचा गण ओळखू शकाल. जन्मकुंडलीतील नक्षत्रांनुसार प्रत्येक व्यक्तीचा गण ठरतो. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण यामध्ये देवगण हा सर्वात सात्विक, शांत आणि पुण्यात्मा प्रवृत्तीचा गण मानला जातो. ज्यांचा जन्म देवगण नक्षत्रात झाला आहे अशा व्यक्तींमध्ये दैवी गुण, करुणा, धर्मभावना आणि परोपकाराची वृत्ती नैसर्गिकरित्या आढळते. देवगण म्हणजे नेमकं काय? तर देव म्हणजे प्रकाश, सद्गुण, धर्म, सत्य आणि दैवी शक्तीचं प्रतीक. त्यामुळे देवगणातील व्यक्ती या स्वभावतः सज्जन, नम्र, दयाळू आणि इतरांच्या भल्याचा विचार करणाऱ्या असतात. त्यांना वाद, हिंसा, कपट, खोटेपणा यांचा तिटकारा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार खालील नक्षत्रे हे देवगणात येतात: अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती इत्यादी. या नक्षत्रांत जन्मलेल्या व्यक्तींमध्ये देवत्वाचे गुण अधिक प्रमाणात दिसतात. देवगण व्यक्तींचे स्वभाव गुण पाहिले तर ते अत्यंत शांत, संयमी आणि समजूतदार असतात. कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखण्याची त्यांची क्षमता विलक्षण असते. ते पटकन रागवत नाहीत. क्षमाशीलता हा त्यांचा मोठा गुण असतो. ज्यांनी त्यांना दुखावलं त्यांनाही ते माफ करतात. अशा व्यक्तींना अध्यात्म, पूजा, जप, ध्यान, व्रत, उपवास, दानधर्म यामध्ये विशेष रस असतो. देवस्थानांना भेट देणं, धार्मिक ग्रंथ वाचणं, कीर्तन, भजन ऐकणं या गोष्टींमधून त्यांना आंतरिक समाधान मिळतं. त्यांचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे परोपकार. इतरांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. कोणाला आर्थिक मदत हवी असेल, मानसिक आधार हवा असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर देवगण व्यक्ती निस्वार्थ भावनेने मदत करतात. व्यवसाय आणि करिअरच्या बाबतीत पाहिलं तर देवगणातील व्यक्ती प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतात. फसवणूक, शॉर्टकट, अनैतिक मार्ग त्यांना मान्य नसतात. त्यामुळे कधी कधी प्रगती थोडी मंद होते, पण दीर्घकाळात त्यांना स्थिर यश मिळतं. शिक्षण, अध्यापन, वैद्यकीय सेवा, समाजसेवा, अध्यात्म, प्रशासन, न्यायव्यवस्था या क्षेत्रात देवगण व्यक्ती विशेष यशस्वी होतात, कारण या क्षेत्रात सेवा, संयम आणि नैतिकता आवश्यक असते. लग्न जुळवताना गणमिलनाला विशेष महत्त्व दिलं जातं. देवगण व्यक्तीचं देव किंवा मनुष्यगणाशी जुळणं चांगलं मानलं जातं. राक्षसगणाशी जुळवणं स्वभावभेदामुळे अडचणी येऊ शकतात असं शास्त्र सांगतं. मात्र इतर गुण जुळत असतील तर विवाह यशस्वी होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर मानसिक ताण, चिंता, झोपेच्या समस्या या गोष्टी जाणवू शकतात. ध्यान, प्राणायाम, जप, योग यांचा मोठा फायदा होतो. देवगण व्यक्तींनी आयुष्यात प्रगतीसाठी काही उपाय केल्यास उत्तम फळ मिळू शकतं. दररोज देवपूजा, गुरूंचा आशीर्वाद, दानधर्म, गायी पक्ष्यांना अन्नदान, वडीलधाऱ्यांची सेवा हे त्यांच्या भाग्यात वृद्धी करणारे मानले जातं. त्यांच्या जीवनात दैवी संरक्षण असल्याची भावना अनेकदा दिसते. संकटाच्या वेळी योग्य मदत मिळते, मार्ग सापडतो आणि अडथळे दूर होतात. हा अनुभव अनेक देवगण व्यक्ती सांगतात. आता मनुष्यगण. मनुष्यगण हा मध्यम प्रवृत्तीचा गण मानला जातो. म्हणजेच ना पूर्ण सात्विक ना पूर्ण तामसिक, तर दोन्ही गणांचा समतोल असलेला गण. मनुष्य या शब्दाचा अर्थच सांगतो की मानव स्वभाव. म्हणजेच भावनांनी, विचारांनी, इच्छा, आकांक्षांनी, संघर्षांनी भरलेला स्वभाव.
मनुष्यगणातील व्यक्ती या अतिशय व्यावहारिक, समजूतदार आणि परिस्थितीनुसार वागणाऱ्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार खालील नक्षत्रे हे मनुष्यगणात येतात: भरणी, रोहिणी, आद्रा, पूर्व फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी, पूर्वषाढा, उत्तराषाढा, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा इत्यादी. या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये मानवी स्वभावाचे सर्व रंग दिसतात. प्रेम, राग, मत्सर, दया, महत्वाकांक्षा, कर्तृत्व, कुटुंब प्रेम सर्व काही संतुलित प्रमाणात असते. मनुष्यगण व्यक्तींचा सर्वात मोठा गुण म्हणजे व्यवहार ज्ञान. त्यांना परिस्थिती ओळखता येते, लोकांचा स्वभाव समजतो आणि त्यानुसार ते निर्णय घेत असतात. ते अत्यंत प्रॅक्टिकल असतात. ते ना फार भोळे असतात ना फार कठोर. गरज पडली तर कठोर निर्णय घेतात आणि वेळ आली तर ममतेनेही वागतात. त्यामुळे समाजात त्यांना संतुलित व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. मनुष्यगणातील लोक महत्वाकांक्षी असतात. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, नाव कमवायचं, संपन्न व्हायचं अशी त्यांची इच्छा असते. ते मेहनती असतात आणि ध्येयासाठी झटतात. कौटुंबिक जीवनात ते जबाबदार व्यक्तीही असतात. घर, कुटुंब, नाती, सामाजिक मानमरातब या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. ते कुटुंबासाठी कष्ट करतात, त्याग करतात. मनुष्यगण व्यक्तींमध्ये नेतृत्व गुणही दिसतात. लोकांना एकत्र आणणं, नियोजन करणं, काम पूर्ण करणं हे त्यांना चांगलं जमतं. त्यामुळे ते व्यवस्थापन, व्यवसाय, प्रशासन, राजकारण, उद्योग या क्षेत्रांत प्रगती करतात. त्यांचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे जुळवून घेण्याची क्षमता. कोणतीही परिस्थिती असो, आर्थिक चढउतार, नातेसंबंधातील ताण, व्यावसायिक आव्हान, ते तग धरून राहतात आणि त्यातून मार्ग काढतात. मात्र मनुष्यगण व्यक्तीमध्ये काही कमतरताही असू शकतात. उदाहरणार्थ, कधी कधी स्वार्थीपणा, मत्सर, अस्थिरता, निर्णयांमध्ये गोंधळ, ते भावनांमध्ये वाहून जातात किंवा लोभामुळे चुकीचे निर्णय घेतात. लग्न जुळवताना गणमिलनात मनुष्यगण महत्त्वाचा मानला जातो. मनुष्यगण देवगण जुळणं शुभ मानलं जातं. मनुष्य जुळणं सर्वसाधारणपणे संतुलित असतं. पण राक्षसगणाशी जुळताना स्वभावभेदामुळे मतभेद संभवतात. पण इतर गुण जुळले तर विवाह यशस्वी पण होऊ शकतो. पैसा कमावणं, साठवणूक, गुंतवणूक, मालमत्ता निर्माण यात त्यांची रुची असते. ते भविष्याचा विचार करून नियोजन करतात. आध्यात्मिककडे त्यांचा दृष्टिकोन संतुलित असतो. ते पूर्णतः विरक्त नसतात, पण धर्म, पूजा, परंपरा यांचा आदर करतात. सण, व्रत, देवदर्शन हे ते श्रद्धेने करतात, पण अतिरेक करत नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर ताण, रक्तदाब, पचनसंस्था, झोपेच्या तक्रारी या गोष्टी जाणवू शकतात. कारण ते सतत विचार करतात, नियोजनात आणि जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेले असतात. मनुष्यगण व्यक्तींनी आयुष्यात संतुलन राखणं अत्यंत गरजेचं असतं. त्यांच्यासाठी काही शुभ उपाय सांगितलेही जातात. दानधर्म, अन्नदान, वडीलधाऱ्यांची सेवा, गुरूंचा सन्मान आणि दररोज किमान काही वेळ ध्यान किंवा नामस्मरण. मित्रांनो, मनुष्यगण असणं म्हणजे जीवनातील सर्व अनुभव घेण्याची संधी, संघर्ष, यश, अपयश, प्रेम आणि जबाबदारी या सगळ्यांतून ते परिपक्व होतात. जर तुमचा गण हा मनुष्यगण असेल तर तुमच्यातील व्यवहार ज्ञान, कर्तृत्व आणि संतुलन हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आता राक्षसगण. राक्षस हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती, क्रौर्य, नकारात्मकता अशा प्रतिमा उभ्या राहतात. पण ज्योतिषशास्त्रातील राक्षसगणाचा अर्थ तसा अजिबात नाही. येथे राक्षस म्हणजे दुष्ट नव्हे, तर प्रखर, शक्तिशाली, स्वाभिमानी आणि तीव्र प्रवृत्तीचा स्वभाव. जन्मकुंडलीतील नक्षत्रांनुसार गण 3 प्रकारचे असतात: देव, मनुष्य आणि राक्षस. यामध्ये राक्षसगण हा ऊर्जावान, क्रियाशील आणि प्रभावी व्यक्तिमत्व दर्शवणारा गण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार खालील नक्षत्रे राक्षसगणात येतात: कृतिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूल, धनिष्ठा, शतभिषा इत्यादी. या नक्षत्रांत जन्मलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्व, धाडस, जिद्द, स्पर्धात्मकता आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याची तीव्र इच्छा असते. राक्षसगण व्यक्तींचा सर्वात मोठा गुण म्हणजे निर्भयता. ते कोणत्याही संकटाला घाबरत नाहीत, आव्हानांना स्वीकारतात, लढतात आणि जिंकण्याची जिद्द ठेवतात. त्यामुळे ते जीवनात मोठ्या संघर्षातूनही वर येतात. त्यांचा स्वभाव स्पष्ट वक्तेपणाचा असतो. जे वाटतं ते सरळ बोलतात. दिखावा, खोटेपणा, गोड बोलून फसवणूक हे त्यांना जमत नाहीत. त्यामुळे काहींना ते कठोर वाटतात, पण ते मनाने प्रामाणिक असतात. राक्षसगण व्यक्तींमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. नेतृत्वगण त्यांच्या स्वभावात नैसर्गिक असतात. संघर्षमय क्षेत्र जसे की सैन्य, पोलीस, राजकारण, उद्योग, क्रीडा, संशोधन, तंत्रज्ञान येथे ते मोठे यश मिळवू शकतात.
त्यांचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे स्पर्धात्मक वृत्ती. ते नेहमी पुढे राहण्याचा प्रयत्न करतात. पराभव त्यांना मान्य नसतो. अपयश आलं तरी ते पुन्हा उभे राहतात. मात्र या गणाच्या काही कमतरताही असू शकतात. उदाहरणार्थ रागीट स्वभाव, अधीरता, अहंकार, हट्टीपणा. कधीकधी ते इतरांच्या भावनांचा विचार न करता निर्णय घेतात. त्यांना लग्न जुळवताना गणमिलनात गण विशेष पाहिला जातो. राक्षस जुळणं कधी कधी संघर्षमय ठरू शकतं. देवगणाशी जुळताना स्वभावभेद जाणवतात. मनुष्यगणाशी जुळणं तुलनेने संतुलित मानलं जातं, कारण मनुष्यगण समतोल साधू शकतो. आर्थिक बाबतीत राक्षसगण व्यक्ती धाडसी असतात. मोठे निर्णय, जोखीम, गुंतवणूक यात ते पुढे असतात. त्यामुळे मोठे यश किंवा मोठे धडे दोन्ही अनुभवतात. आध्यात्मिकतेकडे त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते अंधश्रद्धाळू नसतात, पण शक्ती, साधना, तंत्र, उपासना याकडे त्यांचा कल असू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब, ताण, डोकेदुखी, अपघातवृत्ती याची काळजी घ्यावी लागते, कारण त्यांचा स्वभाव सतत ऍक्टिव्ह आणि ताणतणावपूर्ण असतो. राक्षसगण व्यक्तींनी संतुलनासाठी काही उपाय करणे हितकारक मानले जातात. ध्यान, योग, मार्दव वाढणारे जप, दानधर्म, गुरुसेवा किंवा राग नियंत्रण साधना. मित्रांनो, राक्षसगण म्हणजे नकारात्मकता नव्हे. इतिहासात अनेक पराक्रमी, क्रांतिकारी, परिवर्तनवादी व्यक्तींमध्ये अशीच तीव्र ऊर्जा दिसून येते. जर तुमचा गण हा राक्षसगण असेल तर तुमच्यातील जिद्द, धैर्य आणि नेतृत्व हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. फक्त त्याला संयम आणि सद्बुद्धीची जोड द्या. मित्रांनो, आज आपण देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण या तिन्ही गणांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. प्रत्येक गणाचं स्वतःचं वेगळं महत्त्व, स्वभाव आणि जीवनावर होणारा परिणाम असतो. कोणताही गण हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, तर प्रत्येक गणात वेगवेगळे दैवी गुण दडलेले असतात. तुमचा गण कोणता आहे? देव, मनुष्य की राक्षस? हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच ज्योतिष व धार्मिक माहितीसह बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.